रिमझिम पाऊस सुरू असताना या निसर्गरम्य रस्त्यावर प्रवास करून मी पोहोचलो या टुमदार गावामध्ये, ज्या ठिकाणी देऊळबंद 2 मधला हा सीन चित्रित झाला. माझा आजचा प्रवास तुम्हाला घेऊन निघालाय पावसाने बहरलेल्या एका सुंदर गावामध्ये. चला या निसर्गरम्य भटकंतीला सुरुवात करूया. वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यायला पुणे शहराची गर्दी मागे टाकून मी पोहोचलो पुणे बँगलोर महामार्गावर. वाटेमध्ये कापूरहोळ या ठिकाणी वडापाव व चहा हे सुख अनुभवलं. कापूरहोळ पासून पुढे 3 किलोमीटर आल्यावर या महामार्गावरच किकवी हे गाव लागतं. या ठिकाणी महामार्ग सोडून मी आता काळदरी व परिंचेकडे जाणारा हा रस्ता धरला. हिरवाईने नटलेल्या या सुंदर रस्त्यावर प्रवास करायला भारी मजा येत होती. नमस्कार. आजच्या भटकंतीमध्ये आपण निघालो आहोत पुरंदर तालुक्यातील काळदरी या गावामध्ये. काळदरी या साईडला आहे आणि पाचलिंगे इकडं आहे, ज्या ठिकाणी शंभू महादेवाचं गुहेतलं मंदिर आहे पाचलिंगेश्वराचं. तर तो व्हिडिओ एक मी बनवलेला आहे सेपरेट, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण या रोडनी सरळ जाणार आहोत. वाटेत दिसणाऱ्या शेतशिवारांमध्ये इंद्रायणी भाताची रोपं वर येऊ पाहत होती. इथे आल्यावर अंगाला झोंबणारा गार वारा अनुभवायला मिळाला. थोडा वेळ इथेच विसावलो. मंडळी, तो पाचलिंगेकडचा जाणारा रस्ता आहे, तो जो टर्न आहे तो मी ओलांडलाय आणि आता पुढे आलोय. तर पुढे तरी मला एकदम चांगला रस्ता वाटतोय. तर या वाटेनी अजून भारी नजारे दिसत आहेत आपल्याला, कारण पुढे डोंगर रांग आहे. त्या डोंगर रांगेच्या शेजारनं हा रस्ता चाललाय. तर खूप भारी वाटतंय. इथून पुढचा रस्ता तरी मला वाटतंय चांगला असेल, कारण आता मंडळी काळदरी व परिंचेकडे जाणाऱ्या या मार्गावर देऊळबंद 2 मधले काही सीन चित्रित करण्यात आले आहेत. पुढच्या वळणावर एका घाटमाथ्यावरून हा सुंदर नजारा कैद केला. मित्रांनो, पुढे आल्यावर आपल्याला एक घाट लागलाय. तो घाट चढून मी आता वर आलोय. थोडा अरुंद रस्ता आहे या ठिकाणचा, त्यामुळे जर समोरून एखादं वाहन आलं तर थोडंसं आपल्याला गाडी सावकाश घ्यावी लागेल. पण खूपच निसर्गरम्य रस्ता आहे. आता हा वर पुढे काळदरीकडे चाललाय. आल्यावर मस्त धुकं लागलंय. पाऊस पण चालू आहे आता, पण भारी वातावरण झालं एकदम इकडे. मित्रांनो, आता अचानक धुकं वाढलंय. वर आल्यावर थोडा वेळ इथं थांबलोय. तर या ठिकाणी एक मंदिर पण आहे आणि इथून एक रस्ता असा खाली जातो. कुठला तरी एक पॉईंट आहे तिकडे, तिथे मी जात नाही आता. या घाट माथ्यावर निसर्गाच्या कुशीत वसलेली कुंभे वस्ती वाटेत पाहायला मिळाली. भारी वातावरण आहे तुमच्या गावात. आता सध्या हा बघा की तेच की. आणि तो घाट उतरून खाली आल्यावर डोंगराच्या पायथ्याशी असलेलं बांदलवाडी हे सुंदर गाव वाटेत दिसलं. शहराच्या गोंगाटापासून दूर पावसाच्या सरीनं खुललेलं हे निसर्ग वैभव या प्रवासादरम्यान मन प्रसन्न करून गेलं. मित्रांनो, बांदलवाडीच्या मी आत्ता पुढे आलोय आणि या भागात हा जो रोड आहे ना, जो काळदरी परिंचेचा रोड आहे, तर या रोडवर ते शूटिंग झालंय. तर इथे कुठे झालं ते शूटिंग? या रोडला इथं बांदलवाडी रोडला एक झालेलं आहे आत्ताच्या चालू घडीला. हा हा या ठिकाणावरून ती बस जाते. हा बस जाते ते याच रोडनी जातात. ती बस इथून जाते हा म्हणजे आणि पुढे गेल्यावर एक अर्धा किलोमीटर जागा आहे.
हा. तिथं स्वामी उतरले बस बसमधून उतरलेला जो सीन आहे, हा बस मधले रफ्याला सांगतात. रफ्याला विचारतात ज्या तरडे मॅडम आहेत त्या रफ्याला विचारतायत की रफ्या आले का बघ रे ती माता स्वामी. हा हा तो सीन मी स्वतः पाहितलेला आहे शूट करताना. वा वा. कधी झालं साधारण शूट? 1 वर्षापूर्वी? 2 वर्ष हा 1 वर्षापूर्वी 2025च्या एप्रिलच्या आसपास ते शूटिंग झालेलं आहे तिथं. बरं बरं बरं. या दादांनी स्वतः शूटिंग पाहिलेलं आहे ते, तर वाटेत मला ते भेटले, मी त्यांना जस्ट विचारलं. चित्रपटात दाखवलेल्या एका ड्रोन शॉटमध्ये आपल्याला हे झाड दिसतं आणि इथून थोडं पुढं आल्यावर उजव्या बाजूला असलेला हा छोटासा बांधारा आपल्याला चित्रपटात एका सीनमध्ये दिसतो. मित्रांनो, काळदरी गावामध्ये तुम्ही आलात तर रस्ता मध्ये जेव्हा आपण हायवे सोडला होता तेव्हापासून थोडासा मध्ये खराब होता, पण नंतर जो रोड लागला तो खूप चांगला रोड आहे. तर काळदरी गाव आणि पुढे पण जाणारा रस्ता भारी आहे. वाटेत जाताना दिसणारी इंद्रायणी भाताची रोपं तुमचं सारखं लक्ष वेधून घेत असतात, त्यामुळे काही ठिकाणी थांबण्याचा मोह आवरत नाही. काळदरी गावाच्या अलीकडे असलेल्या या स्पॉटने मला या ठिकाणी थांबण्यासाठी भाग पाडलं. इथे बराच वेळ गेला. चारी बाजूला डोंगर आणि मध्ये दिसणारा हा छोटासा बंधारा पाहून इथून पाय निघवत नव्हता. पुरंदर किल्ल्याच्या मागच्या बाजूस असलेलं काळदरी हे गाव खूप भारी वाटलं. या गावामधून पुरंदर किल्ल्याची डोंगर रांग आणखीनच भारी दिसते. निसर्ग संपन्न काळदरी हे गाव सासवड शहरापासून साधारण 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे. बरं आहे का? जरा व्हिडिओ काढतो ना, जरा युट्यूबवर टाकायचं आपल्याला काळदरीचा. रोज असते का ड्युटी अशी? शर्ट घेऊन जाते? भारी आहे. ते आता पुरंदर किल्ला इकडे आहे ना? कुठं? या बाजूला पुरंदर आहे. हा हा. अच्छा अच्छा. गाडी नाही कोणता आता इकडून नाही जात ना? बरं. सोडत नाही. या सोडत नाही. मग तुम्हाला आता दवाखाना वगैरे जवळ? सासवडलाच जायचं? किकवीला आहे का? बरं बरं. आता हे शेळ्या दिवसभर चालवता का? नाही तास 2 तास चारायचं 2-3 तास बांधायचं परत सोडायचं दुपारी. बरं बरं. इथे ते देऊळ बंद 2चं शूटिंग झालं ना? कुठं? देऊळ बंद 2 पिक्चरचं शूटिंग हा आलतं पाठीमाग आलतं. इथं आलं होतं ना शूटिंग? त्या माळा होतो हा तेच ना. चला. दोन मध्ये प्रसादोग जेव्हा बस घेऊन येतात त्या ठिकाणी एका स्टॉपला ते येऊन थांबतात. तिथे आपल्याला पाटी दाखवलेली आहे मुक्ताईनगर म्हणून. तर ती जी बस थांबते ती या ठिकाणी इथे येऊन थांबते. या ठिकाणी इथे पाटी बनवली होती आणि इथे जे आहे ते या ठिकाणी स्वामी उतरतात. स्नेहल तरडे मॅडम त्यांना उतरून पायी चालायला लावतात. हाच तो स्पॉट आहे. ते असे चालत जातात. तर स्नेहल तरडे मॅडम म्हणतात की त्यांना आपल्याला पायी जावं लागेल. हा डोंगर आहे, याच्या पलीकडचा एक डोंगर आहे. तर तो एक्झॅक्टली या ठिकाणाहून तो शूट घेतला आहे
असं ते म्हणतात की तुझको चलना होगा असं ते बोट दाखवत तो असा सीन जातो आणि ह्या रोडनी ते चालत जातात. देऊळ बंद 2 चित्रपटाचं शूटिंग मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी झालं. या पडक्या घराच्या भिंतीतून आपल्याला एक सीन पाहायला मिळतो. उतरल्यानंतर स्वामीजी जेव्हा त्या बांधाऱ्याहून चालत दाखवलेले आहेत आपल्याला, तर तो सीन याच ठिकाणी शूट केला आहे. तर इथून ते असे चालताना आपल्याला दाखवलेले आहेत. तर ज्या ठिकाणी तरडे मॅडम म्हणतात की रफ्या बघ रे पाठीमागे स्वामी आहेत का नाही, तर तो सीन या इथला आहे. मित्रांनो, काळदरी गाव सोडल्यानंतर मी पुढं मांढर या गावामध्ये आलो आहे. या गावामध्ये ज्या ठिकाणी मोहन जोशी सरांना जीप मिळते ते सीन या पठारावर शूट झालेले आहेत. येथील गावकऱ्यांकडून माहिती मिळाली, स्वामीजींना चित्रपटामध्ये जेव्हा जीप दिसते ते सर्व सीन इथे घेतलेले आहेत आणि जीपमधून उतरतानाचे पुढचे सीन एका वेगळ्या ठिकाणी घेण्यात आले आहेत. देऊळ बंद 2 मधील बाकीचे शूटिंग लोकेशन पाहायचे असतील तर मी बनवलेला हा एक व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, काळदरी गावच्या या निसर्गरम्य भटकंतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा भटकंती कंपनी. धन्यवाद.